डिअर फ्रेंड्स, जर तुम्हाला इंग्लिश फ्लुएंटली बोलायचे असेल ना, तर हे 100 शब्द तुमच्यासाठी आहेत. कारण आपण जी इंग्रजी बोलतो ना, ती अडखळत बोलतो, आपले छोटे छोटे वाक्य असतात. मग आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलायचं असेल तर न अडखळता बोलावं लागणार आहे किंवा मोठी वाक्य आपल्याला तयार करता येणं गरजेचं आहे. तर हे 100 शब्द एक्झॅक्ट तेच काम करणार आहेत. कारण ही 100 शब्द आहेत कंजंक्शन्स किंवा असे फ्रेजेस आहेत की ते दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना कनेक्ट करण्याचं काम करतं. याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला वाक्य कनेक्ट करण्याची किंवा वर्ड्स कनेक्ट करण्याची ॲबिलिटी तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला इंग्रजी बोलणं सोपं जाणार आहे. तर मग बघूया अशी कोणती शब्द आहेत की ज्याच्या मदतीने आपल्याला फ्लुएन्सी येणार आहेत. वी विल स्पीक लाईक नेटिव्ह स्पीकर्स. सो दीज आर द वर्ड्स, दीज आर अदर वर्ड्स, दीज आर अनदर 10 वर्ड्स अँड दीज आर टोटल वर्ड्स. ओके, सो हे सगळे जे शब्द दिसत आहेत ना, तर फार सोपे शब्द आहेत, परंतु आतापर्यंत तुम्ही बघितलेले नाहीत. आपण आता बघू या सगळ्याबद्दल. हे इदर ऑर असतील, नायदर नॉर असतील किंवा हार्डली फेन असतील किंवा इकडे तुम्हाला सो दॅट, नाऊ दॅट, इन ऑर्डर दॅट, व्हेन एव्हर, व्हेर एव्हर, ह्या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहेत. तर सुरुवात करूया आपण पहिल्या 10 पासून. तुम्हाला माहीत आहे की पहिला जो अँड आहे, हा अँड कशासाठी वापरला जातो, तर अँड वापरला जातो दोन शब्द जोडण्यासाठी पण वापरला जातो आणि दोन वाक्य जोडण्यासाठी पण वापरतो, म्हणून हा कंजंक्शन आहे. ओके, जसं की इथं बघा तुम्ही, आय बॉट ॲपल्स अँड ऑरेंजेस. इथं तो दोन शब्दांना जोडला जातोय, परंतु तो दोन वाक्यांना पण जोडतो. ओके, दॅट इज कंजंक्शन. बटचा काय मिनिंग आहे? बटचा मिनिंग आहे डिअर फ्रेंड्स परंतु किंवा पण. हा कशासाठी वापरतात? हा पण दोन वर्ड्सना कनेक्ट करतो किंवा दोन सेंटेन्सला पण कनेक्ट करतो. जसं की सी इज पुअर बट ऑनेस्ट. ती गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे. दोन वर्ड्सला कनेक्ट करतो किंवा सेंटेन्सला पण कनेक्ट करतो. ऑर कशासाठी वापरतात? तर मित्र, ऑर वापरतात किंवा किंवा ऑप्शन सांगण्यासाठी ऑर वापरतात. सो यू लाईक टी ऑर कॉफी. तुला चहा आवडतो की कॉफी, म्हणजे ऑर म्हणजे किंवा की अशा अर्थाने. चौथा जो आहे बिकॉज, हा कशासाठी वापरतात? तर हा कारण सांगण्यासाठी वापरतात. इथे बघा दोन वाक्येत, आय स्टेड होम, मी घरी थांबलो कारण इट वॉज रेनिंग, कारण पाऊस पडत होता. तुम्ही बिकॉज इट वॉज रेनिंग आय स्टेड होम असं उलटं पण करू शकता, परंतु बिकॉज इथून जे पुढचं वाक्य जर तुम्ही सुरुवातीला घेतलं तर नंतर मग हे पुढं वाक्य आलं तर इकडे तुम्हाला कॉमा वापरावं लागणार आहे. हा फरक घ्या. जर कंजंक्शन सुरुवातीला घेतलं तर कंजंक्शनला जोडून आलेलं जे वाक्य आहे ते संपलं की कॉमा द्यायचा. एवढा तुम्ही फरक लक्षात घ्या. ठीक आहे, हे सगळे कंजंक्शन नाहीत, तर काही कनेक्टिंग वर्ड्स पण आहेत आणि काही फ्रेजेस पण आहेत, काही एक्सप्रेशन पण आहेत. दॅट्स वाय दिस व्हिडिओ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विदाऊट नोईंग दीज 100 वर्ड्स यू आर नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. ओके, पुढे बघूया. सो, सोचा अर्थ होतो मित्र म्हणून. म्हणून कशासाठी वापरतात? तर म्हणून कारण सांगण्यासाठी वापरतात. ही वर्कड हार्ड, त्याने फार मेहनत केली. सो ही पास्ड, म्हणून तो पास झाला. अल्दोचा अर्थ होतो जरी किंवा तरी असा, जरी किंवा तरी. जसं की बघा, अल्दो ही वॉज टायर्ड ही वर्कड, जरी तो थकला होता तरी तो काम केलं, त्यानं काम केलं. अल्दो मध्ये इफ मध्ये फरक आहे. अल्दो म्हणजे जरी किंवा तरी आणि इफचा मिनिंग काय होतो? इफ म्हणजे जर किंवा तर. इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील, अशा अर्थाने कंडिशनल सेंटेन्सेस सांगण्याचं काम करतो. आता आपण बघूया अनलेस कशासाठी वापरतात. मित्र, अनलेस वापरतात इफ नॉट अशा अर्थाने. हे जे इफ आहे याचा निगेटिव्ह म्हणून अनलेस वापरतात. जर नाही तर अशा अर्थाने. जसं की यू कांट इंटर, तू प्रवेश करू शकत नाही. अनलेस यू हॅव अ तिकीट, जर तुझ्याकडे तिकीट नाही तर, जर नाही तर अशा अर्थाने वापरतो. सिन्स कशासाठी वापरतात? तर सिन्स दोन अर्थाने वापरतात. कधी कधी एखादी गोष्ट कधीपासून सुरू झाली ते सांगण्यासाठी वापरतात किंवा कधी कधी कारण सांगण्यासाठी वापरतात. जस्ट लाईक सिन्स इट वॉज लेट वी वेंट होम, त्याला उशीर झाला म्हणून आम्ही घरी गेलो, कारण सांगितलंय. व्हाईल कशासाठी वापरतात? एखादी ॲक्शन चालू असताना दुसरी एखादी ॲक्शन घडत आहे हे सांगण्यात. सी वॉज रीडिंग व्हाईल आय वॉज कुकिंग, म्हणजे ती वाचत होती जेव्हा मी स्वयंपाक करत होतो. मी स्वयंपाक करत असताना ती वाचत होती, असा पण याचा अर्थ होईल. आता आपण बघूया बिफोर कशासाठी वापरतात. बिफोर म्हणजे आधी किंवा पूर्वी.
जस्ट लाईक फिनिश युअर होमवर्क बिफोर यू गो आउट. ओके, तू तुझं काय कर, होमवर्क कंप्लीट कर, बाहेर जाण्याच्या अगोदर तू तुझं होमवर्क कंप्लीट कर. आफ्टर म्हणजे नंतर. वी वेंट होम आफ्टर द मीटिंग. मीटिंग संपल्यानंतर आम्ही घरी गेलो. अंटिल कशासाठी वापरतात? अंटिल वापरतात जोपर्यंत किंवा तोपर्यंत अशा अर्थाने. वेट हिअर, येथे माझी वाट पहा. कधीपर्यंत? अंटिल आय रिटर्न, मी वापस येईपर्यंत माझी वाट पहा. अनलेस, आपण आताच बघितला अनलेस, की अनलेस कशासाठी वापरतात? इफ नॉटच्या अर्थाने वापरतात. यू कांट इंटर अनलेस यू हॅव अ तिकीट, हे बघितलं आपण. सिन्स पण आपण आत्ता बघितलं. सिन्स म्हणजे कारण सांगण्यासाठी. सिन्स यू आर हेअर लेट्स बिगिन, आता तू इथं आलायस तर आपण सुरुवात करूया. ॲज कशासाठी वापरतात मित्रो? ॲज म्हणजे जसे किंवा कारण सांगण्यासाठी. जसं की ॲज इट वॉज गेटिंग डार्क, जसे की अंधार पडत होता म्हणून आम्ही वी वेंट होम, किंवा अंधार पडत असल्यामुळे आम्ही घरी गेलो, अशा अर्थाने कारण सांगण्यासाठी ॲज पण वापरतात. वन्स, वन्स कशासाठी वापरतात? तर मित्रो वन्सचा मिनिंग आहे एकदा. एकदा हे सुरू झालं की आपण बोलू असं. वन्स यू अंडरस्टँड द रूल, एकदा तुला जर नियम समजला तर मग सोपं जातं. एकदा तुला नियम, वन्स यू अंडरस्टँड द रूल अशात. वेदर म्हणजे जर, वेदर म्हणजे जर किंवा की अशा अर्थाने. आय डोंट नो वेदर ही विल कम, मला माहीत नाही की तो येईल की नाही येईल, अशा अर्थाने. वेदर म्हणजे की किंवा जर अशा अर्थाने. व्हेर काय? व्हेर हा देखील इथे कंजंक्शन आहे. इथे WH वर्ड नाही आहे. WH वर्ड असेल तर तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो, परंतु इथे दोन वाक्य जोडण्यासाठी वापरला जाते. ज्याचा अर्थ होतो जिथे किंवा जेथे. सिट व्हेर यू फील कम्फर्टेबल, जेथे तुला कम्फर्टेबल वाटेल ना तेथे बस. जेथे तेथे अशा अर्थाने. व्हेर एव्हर याचा मिनिंग होतो जेथे कोठे. व्हेर एव्हरचा मिनिंग काय होतो? जेथे कोठे. तर व्हेर एव्हर यू गो बी केअरफुल, जेथे कोठे तू जाशील तिथे तू शांत राहा, काळजीपूर्वक राहा, अशा प्रकारे बी केअरफुल हा शब्द आपल्याला वापरला. पुढे बघूया व्हेर हॅज. व्हेर हॅज कशासाठी वापरतात? व्हेर हॅज मित्र वापरतात दोघांमध्ये आपण तुलना करण्यासाठी. जसं परंतु अशा अर्थाने वापरतात. बट सारखा थोडासा वेगळा मिनिंग आहे. पण रवी लाईक्स टी व्हेर हॅज सोहम प्रिपेअर्स कॉफी. रवीला चहा आवडतो परंतु, म्हणजे इथं तुलना करतोय आपण, परंतु सोहमला मात्र काय आवडते? कॉफी आवडते. तुलना करतोय. व्हेर एव्हर म्हणजे जेथे कुठे. व्हेर एव्हर यू लिव्ह वर्क हार्ड, जेथे कुठे तू काम करतोस ना तर काम मेहनत कर, हार्डवर्क कर. व्हेन एव्हरचा मिनिंग होतो जेव्हा केव्हा. व्हेन एव्हरचा मिनिंग काय होतो? जेव्हा केव्हा. व्हेन एव्हर आय सी हर सी स्माइल्स, जेव्हा केव्हा मी तिला बघतो तेव्हा ती हसते. जेव्हा केव्हा अशा अर्थाने हा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतोय, म्हणून हा पण काय आहे? कंजंक्शन आहे. ओके. ॲज सून ॲज म्हणजे जसाच, जशीच एखादी ॲक्शन संपते दुसरी ॲक्शन सुरू होते असं सांगण्यासाठी. जसं ॲज सून कॉल मी ॲज सून ॲज यू रीच होम, जसाच तू घरी जाशील ना तसंच मला कॉल कर. ॲज लॉंग ॲज, ॲज लॉंग ॲज म्हणजे जोपर्यंत, जेवढा काळ, जेवढा वेळ अशा अर्थाने. सो यू कॅन स्टे ॲज लॉंग ॲज यू फॉलो द रूल्स, जोपर्यंत तू नियम पाळशील तोपर्यंत तू थांबू शकतोस. ॲज इफ म्हणजे जणू काही. हे जे ॲज इफ, ॲज दो आणि इवन इफ हे जवळपास सारखे शब्द आहेत. ही टॉक्स ॲज इफ ही नोज एव्हरीथिंग, ही बोलतो जणू काय त्याला सगळं माहीत आहे. ॲज इफ म्हणजे जणू काय. ॲज दो शी लुक्ड ॲज दो शी वॉज टायर्ड, तिनं पाहिलं जणू काही ती थकली होती असं तिनं पाहिलं. इवन इफ जरी तरी अशा अर्थाने. आय विल हेल्प यू इवन इफ आय एम बिझी, जरी मी बिझी आहे तरी मी तुला मदत करेल अशा अर्थाने. ओके. पुढे बघूया इवन दो कशासाठी वापरतात. तर मित्र इवन दो पण ॲज इवन इफ सारखाच वापरतात. इवन दो इट वॉज रेनिंग, जरी पाऊस पडत होता. दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले अशा अर्थाने. ते क्रिकेट खेळले. प्रोव्हाइडेड दॅट ऑन द कंडिशन, कंडिशन सांगण्यासाठी, या अटीवर किंवा जर, हे कंडिशनल सेंटेन्स सारखं. यू कॅन बॉरो माय बाईक, तू माझी बाईक वापरू शकतोस, नेऊ शकतोस. प्रोव्हाइडेड दॅट यू रिटर्न इट टाईम, पण
या अटीवर, पण या अटीवर तू काय कर, मला वेळेवर वापस कर. अशा प्रकारे प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे या अटीवर. प्रोव्हाइडिंग दॅट पण सेम यूज आहे. प्रोव्हाइडिंग दॅट पण त्याचसाठी वापरतात या अटीवर. यू मे जॉईन अस प्रोव्हाइडिंग दॅट यू फिनिश युअर वर्क. ओके, तू आम्हाला जॉईन करू शकतोस, परंतु तू तुझं काम कंप्लीट केलं पाहिजे. या अटीवर तू आम्हाला जॉईन करू शकतो. इन केस, अशा परिस्थितीमध्ये, टेक अम्ब्रेला इन केस इट रेन्स. जर पाऊस पडत असेल तर तू अम्ब्रेला घे. इन ऑर्डर दॅट, यासाठी की, या कारणास्तव. ही स्पोक स्लोली इन ऑर्डर दॅट एव्हरीवन कुड अंडरस्टँड. तो हळूवार बोलतोय का? बिकॉज, यासाठी की, बिकॉज इन ऑर्डर दॅट एव्हरीवन कुड अंडरस्टँड, सगळ्यांना समजावं म्हणून. सो दॅट म्हणजे म्हणून अशा अर्थाने. ही लेफ्ट अर्ली सो दॅट आय कुड कॅच द रेन. ओके, आय कुड कॅच द ट्रेन, सॉरी. तो लवकर निघाला कारण ट्रेन त्याला पकडता यावी यासाठी तो लवकर निघाला. नाऊ दॅट, आता तू जेव्हा आलाय तर आपण सुरू करू अशा अर्थाने. नाऊ दॅट यू आर हेअर लेट्स स्टार्ट मीटिंग. आता तू आलाय तर आपण मीटिंग स्टार्ट करूया. लिस्ट म्हणजे असं होऊ नये म्हणून. वॉक क्वाइटली, शांतपणे चाल. लिस्ट यू वेक द बेबी, नाहीतर काय होईल, बाळ उठेल, असं होईल. असं होऊ नये म्हणून तू दम्मानी चाल. द्यानचा मिनिंग आहे च्यापेक्षा. द्यान कशासाठी वापरतात? च्यापेक्षा. ओके, तर द्यान बघूया. शी इज टॉलर दॅन हर सिस्टर. ती तिच्या सिस्टरपेक्षा टॉलर आहे. नॉर कशासाठी वापरतात? नॉर म्हणजे हे नाही ते नाही असं सांगण्यासाठी. ही डज नॉट ड्रिंक नॉर डज ही स्मोक. तो ड्रिंक पण करत नाही आणि तो स्मोक पण करत नाही. नॉर असं वापरतात. यट, तरीही, देखील किंवा तरी असतात. इट वॉज एक्सपेन्सिव्ह, इट वॉज यट आय बॉट इट. जरी तो महागडा होता तरी मी तो आणला. फॉर, कारण सांगण्यासाठी वापरतो. आय स्टेड इनसाइड फॉर इट वॉज रेनिंग हेविली. मी आतमध्ये थांबलो कारण पाऊस पडत होता. फॉर अशा अर्थाने वापरतो. आता आपण बघूया इदर ऑर कशासाठी वापरतो आपण. इदर ऑर, एकतर हे किंवा ए, दोघांपैकी एक असं म्हणायचं तर इदर ऑर. इदर यू अपोलोजाइज ऑर यू लिव्ह. एकतर तू माफी माग किंवा तू जा. नायदर नॉर, हे पण नाही ते पण नाही, हे पण नाही ते पण नाही. नायदर राहुल नॉर अमित वॉज अबसेंट. म्हणजे राहुल पण आणि अमित पण अबसेंट नव्हते. नॉट ओनली बट ऑल्सो कशासाठी वापरतात? तर हेच नाही तर ते पण. शी इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्डवर्किंग. म्हणजे ती हुशारच नाही तर मेहनती पण आहे, हार्डवर्किंग पण आहे. बोथ अँड, दोन्ही पण, हे पण आणि ते पण, दोन्ही पण अशा अर्थाने. बोथ माय ब्रदर अँड माय सिस्टर आर टीचर्स. म्हणजे दोन्ही पण, माझा भाऊ आणि माझी बहीण दोघं पण शिक्षक आहेत. वेदर ऑर म्हणजे हे, मग किंवा मग. वेदर यू ॲग्री ऑर नॉट आय विल गो. तू ॲग्री असशील किंवा नशील पण मी जाईल असं. नो सुनर दॅन ॲज सून ॲज सारखा वापरतात. एखादी गोष्ट सुरू झाली नाही की दुसरी गोष्ट. नो सुनर हॅड आय रीच्ड, जसाच मी पोहोचलो होतो, दॅन इट स्टार्टेड रेनिंग. मी पोहोचलो होतोच की पावसाला सुरुवात झाली. हार्डली हॅड पण तसाच वापरतात. स्केर्सली हॅड थोडासा बघूया आपण. हार्डली हॅड सी सॅट डाऊन व्हेन द फोन रॅन. ती बसलीच होती की फोन वाजला. एखादी गोष्ट संपलीच होती की दुसरी सुरू झाली. स्केर्सली व्हेन पण तसंच. स्केर्सली हॅड वी अराइव्ड व्हेन द मीटिंग बिगॅन. आम्ही आलोच होतो की मीटिंग सुरू झाली. रॅदर दॅन म्हणजे च्या ऐवजी. आय प्रिपेअर टी रॅदर दॅन कॉफी. मी कॉफीच्या ऐवजी काय करतो, चहाला जास्त महत्त्व देतो. जस्ट ॲज, सो. जस्ट ॲज द सन, जसं की, ज्या पद्धतीने अशा अर्थाने. जस्ट ॲज द सन गिव्ज लाईट सो नॉलेज रिमूव्ज इग्नोरन्स. ज्या पद्धतीने सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्या पद्धतीने ज्ञान जास्त, नॉलेज असतो तो काय करतो,
अंधकार दूर करतो किंवा जे इग्नोरन्स आहे आपल्याला काय म्हणतो इग्नोरन्स एक प्रकारचा माहिती जे आपल्याला माहितीचा अभाव आहे त्याला दूर करण्याचं काम करतो. तर मित्र अशा पद्धतीने मी तुम्हाला 50 कंजंक्शन दिले आहेत. अजून जर तुम्हाला कंजंक्शन पाहिजे असतील तर आपल्याला भाग दुसरा तयार करावा लागेल. व्हिडिओ मोठा होत आहे परंतु त्यासाठी माझ्या काही कंडिशन आहेत. तुम्हाला कमीत कमी याला 1000 व्ह्यू द्यावे लागतील आणि कमीत कमी 30 कॉमेंट करावे लागतील. तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे का नाही मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला का नाही ते सांगा. हे कंजंक्शन आवडले का नाही ते पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे 1000 व्ह्यूज या व्हिडिओला येतील. आणि कॉमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि हाईप करायला पण विसरू नका. मित्र एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.